पूर्वी जर इतिहास बघितला तर इकडे शक्यतो भाजपचीच हवा आहे. काँग्रेसची एवढी वर्ष सत्ता होती, पण जे मोदीजींनी 2 टेन्युअरमध्ये आपल्या देशात डेव्हलपमेंट आणि ग्रोथ आणली आहे ती खूपच कमालीची आहे. आता बीजेपी शिवाय पर्याय नाही सर. उत्तर मुंबईत तसं बघायला गेलं तर गोपाळ शेट्टींचं इकडे भरपूर काम आहे. तर काँग्रेसच्या राज्यात कधी राम मंदिर हा झाला नसता, हे मोदीजींनी करून दाखवलंय. भाजपा इसके अलावा है कौन? उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात नेमकी कुणाची हवा आहे याचा आपण आज आढावा घेणार आहोत. या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पियुष गोयल तर महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. आपण जर बघितलं असेल तर पहिल्या दिवसापासून हा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला होता. पियुष गोयल यांना तिकीट दिली. आपण बघितलं असेल तर खासदार गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापत पियुष गोयल यांना उमेदवारी दिली. त्यानंतर या मतदारसंघात नेमका जनतेच्या मनात काय सुरू आहे हे आपण पाहणार आहोत. मतदारांचा कौल नेमका कोणाला आहे याचा आपण आज आढावा घेणार आहोत. काय सांगशील, तू पहिल्यांदा मतदान करते, काय वाटतं या मतदारसंघात नेमकं काय चित्र आहे, काय हवा आहे? तुझं पहिलं मत आहे? हो, माझं नक्कीच हे पहिलं मत आहे. आणि जसं आपण पास्ट इयर्स बघू तसं काँग्रेस आणि BJPमध्ये खूप फरक आपल्याला दिसेल ॲज पर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. काँग्रेसची एवढी वर्ष सत्ता होती, पण जे मोदीजींनी 2 टेन्युअरमध्ये आपल्या देशात डेव्हलपमेंट आणि ग्रोथ आणली आहे ती खूपच कमालीची आहे. BJPचा मॅनिफेस्टो पण खूप छान आहे जसं आपण पाहू शकतो. आणि आपलं फॉरेन रिलेशन पण खूप स्ट्रॉंग झालं आहे त्यांच्या BJP सत्तेमध्ये. तर ओव्हरऑल ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तुला काय वाटतं या मतदारसंघात पियुष गोयल उमेदवार आहेत महायुतीचे आणि दुसरीकडे भूषण पाटील, कोण वाटतं, कोणाचं पारडं जड वाटतंय तुला? ऑफकोर्स BJPचंच आहे. कारण का तुम्ही बघू शकता कॅबिनेट मिनिस्टर काँग्रेसचे जेव्हा कॅबिनेट मिनिस्टर होते त्यापेक्षा जास्त एज्युकेटेड पीपल मला आता ह्या कॅबिनेट मिनिस्टर्समध्ये दिसत आहेत. तर ऑफकोर्स BJPच मला वाटतं आहे. तुझं पहिल्यांदाच वोट आहे का? हो हो. काय वाटतं, काय कोणाची हवा वाटते मतदारसंघात, पियुष गोयल की भूषण पाटील? मला तर भाजपचीच वाटत आहे. कारण की इतक्या 5 वर्षामध्ये भाजपने जास्त डेव्हलपमेंट केलं आहे इंडियामध्ये. सो मला भाजपच वाटते. पूर्वी जर इतिहास बघितला तर इकडे शक्यतो भाजपचीच हवा आहे. यावेळी पियुष गोयल यांना उमेदवारी दिली, गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापून, तर काय नेमकं काय? आमची आता तीच चर्चा चालू होती सध्या की रॅली येते आहे. पियुष गोयल यांचा जोर जरा जास्त दिसतोय. ते केंद्रीय वाणिज्य मंत्री, रेल्वे मंत्री सुद्धा होते. तिथून त्या माणसाला या बोरिवली आणि उत्तर मुंबई लोकसभेची तिकीट दिल्या गेलेली आहे. त्याच्यासाठी कारण असणार की फिक्स सीट आहे. त्यासाठी थोडंसं लोक नाराज आहेत, पण तरीसुद्धा समोरचा प्रतिस्पर्धी बघितला तो सुद्धा चांगला कार्यकर्ता आहे. तो सुद्धा काँग्रेसमधून आहे, भूषण पाटील ना. भूषण पाटील म्हणून आहे. ते सध्या म्हणजे मतं पण तशी विभागण्याची शक्यता जास्त आहे. विकास झालाय असं वाटतंय तुम्हाला या मतदार? विकास खूप झालाय, चांगला झालेला आहे. विकास प्रश्नच नाही झाला. भाजपने विकास केलाय का? केलाय. आता काय वाटतं, कोण येईल निवडून? आता BJP शिवाय पर्याय नाही सर. कारण बहुमत कोणाचंच नाही. बहुमत जरी आले ना तरी बहुमत पूर्ण जे हे आहे ना भूषण पाटील उमेदवार ते चांगले आहे. इथले स्थानिक आहे, चांगले कार्यकर्ते आहे, खूप चांगले आहे. पण एक कार्यकर्ता असलं बाकीचे पाहिजे ना सर्व. बहुमत मिळणं मुश्किल आहे जरा. BJPचीच हवा. का असं का वाटतं मग BJPची हवा? त्यांनी कामं केलेले आहेत ना. नाही, पण आता उमेदवार बदललाय. पियुष गोयल यांना उमेदवारी दिली. गोपाळ शेट्टी अनेक वर्ष या मतदारसंघात खासदार होते. उमेदवार बदलला, त्याचा फटका नाही बसणार असं? मला नाही वाटत फटका बसेल असं. पण कामं केलेले आहेत त्यांनी BJPने. अरे वो कोई आएगा, हमको कोई लेना देना नहीं है. अरे नाही यार. पण आमचं म्हणणं आहे, जे काम चांगलं होते आम्ही त्यांना पार्टी वाईज आम्ही बघणार नाही. आम्ही काम तो कोणी केलेलं आहे आत्तापर्यंत, हिस्ट्रीमध्ये कोण काम केलेलं आहे आत्तापर्यंत. आणि आता पुढे काय ते त्यांचं काय करणार आहे ते पुढचा फ्युचरमध्ये त्या हिशोबाने करणार. आम्ही पार्टी वाईज बोलणार नाही. भूषण पाटील चांगलं काम केलं तर भूषण पाटील देणार, आणि BJPला कोण काम चांगलं केलं तर BJP देणार. 10 वर्षात विकास झालाय असं वाटतंय तुम्हाला मतदारसंघाचा? मतदारसंघाचा बोलता का देशाचा? देशाचा मतदारसंघाचा. देशाचा डेव्हलपमेंट झालेलं आहे. पण मतदारसंघाचं मतदारसंघाचं सांगू शकत नाही आता. तुम्ही अनेक वर्ष इथे राहताय. हां. गोपाळ शेट्टी खासदार होते, विकास केला. गोपाळ शेट्टीच्या अंडरमध्ये भरपूर काम झालेलं आहे. भरपूर म्हणजे बिलीव्ह करू शकत नाही एवढं काम झालेलं आहे. या मतदारसंघात नेमकी कुणाची हवा आहे, काय वाटतंय? कारण आम्ही आता बघतोय गोपाळ शेट्टींचं तिकीट कापून पियुष गोयलांना दिलं. तुमचं काय मत आहे, कोणाला?
उत्तर मुंबई तसं बघायला गेलं तर गोपाळ शेट्टींचं इकडे भरपूर काम आहे. आज ते 10 वर्ष जे खासदार होते त्यांनी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर हा बोरलीचा भरपूर म्हणजे उत्तर मुंबईचा भरपूर केलेला आहे. त्या अनुषंगाने नंतर आमदार सुनील राणे, विनोद तावडे साहेब होते. त्या अनुषंगाने उत्तर मुंबईमध्ये भाजप हा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या हिशोबाने पियुष गोयल हे चांगल्या मताने निवडून येतील. विकास झालाय मतदारसंघाचा 10 वर्षात? हो, ऑफकोर्स उत्तर मुंबईचा विकास सन्माननीय गोपाळ शेट्टी माजी खासदार यांनी भरपूर केलेला आहे. विकासाच्या कामात त्यांचा कोणी उत्तर मुंबईत हात पकडू शकत नाही. आणि तसं मोदी साहेबांनी पण या देशासाठी आज भरपूर काही केलेलं आहे. त्याच्यामुळे राम मंदिर आज आपण बोलतो एवढ्या वर्षांनी 550-1000 वर्षाचा काही कालावधी असेल तर काँग्रेसच्या राज्यात कधी राम मंदिर हा झाला नसता. हे मोदीजींनी करून दाखवलं आहे. ते बोरिवलीमध्ये तर भाजपच दिसतं आता लीडवरती. काँग्रेस पण आहेच पण सांगू शकत नाही काय होईल ते इकडे. हो बरोबर आहे. तुम्ही असं म्हणताय की गोपाळ शेट्टी साहेबांचं तिकीट कापून पियुष गोयल सरांना दिले तर तो एक राजकारणाचा भाग म्हणता येईल असं मला सांगायचं आहे. राजकारणाविषयी जास्त मी काही बोलू शकत नाही कारण तेवढी माझी योग्यता नाही आहे. पण मतदार या नात्याने जर म्हटलं तर गोपाळ शेट्टी साहेबांनी उत्तर मुंबईसाठी खूप काही केलेलं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये गोयलजीसुद्धा बरंच काही करतील. आणि मुळात जी ह्यांची मोदीजींची जी संकल्पना आहे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी जी कामं केली आहेत किंवा प्रत्येक घरातली व्यक्ती आत्मनिर्भर झाली पाहिजे ही जी त्यांची संकल्पना आहे किंवा हिंदूंसाठी त्यांचं जे काही योगदान आहे म्हणजे हिंदू धर्मासाठी ते मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या वेळेला. आणि त्यानंतर जर म्हणता येतील तर तावडेसाहेब आमदार होऊन गेले. सध्याचे आमचे आमदार आहे सुनील राणेसाहेब. त्यांनीही बोरिवलीचा विकास इतक्या मोठ्या पद्धतीने केलेला आहे की इतक्या वर्षात तो विकास झालेला नाही आहे. त्यामुळे जर सुनील राणे ह्यांचं नेतृत्व म्हटलं, माजी आमदार तावडेसाहेब यांचं जर नेतृत्व म्हटलं तर बोरिवलीमध्ये पियुष गोयल हे 100% म्हणण्यापेक्षा 1001% निवडून येणार हे आम्हाला माहिती आहे. बोरिवलीतील रिक्षा चालकांना काय वाटतं हे आपण पाहणार आहोत. खरंच या मतदारसंघाचा 10 वर्षात विकास झालाय का? रिक्षा चालकांना नेमकं काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगाल यावेळी इथे हवा नेमकी काय वाटतंय? कुणाचं पार्ट जड आहे? पार्ट वगैरे म्हणजे असं काय ना पण आमचं म्हणजे रिक्षावाल्यांचा हाल जे पहिलं होतं त्याच्यापेक्षा एकदम खराब आहे. पहिलं आम्ही कमीत कमी पोटा पाण्याचा तर आमचा बंदोबस्त होत होता. सध्या एकदम म्हणजे खूप त्रास ट्रॅफिकवाल्यांचा त्रास झाला नाही असं? काय नाही उलट महागाई वाढले. म्हणजे पहिलं कसं खाऊन पिऊन सुखी तर होतो पण आता नाही तसं वाटतं. पियुष गोयल इथून जिंकतील की काँग्रेसचा उमेदवार भूषण? शेवटी कसं आहे माहिती आहे का पब्लिकवरती आहे. हां पब्लिक आता काय ठरवल ते जर ज्यांचे जर झालाच नाही असं म्हणायचं नाही काही नाही. आपल्यासोबत काय आणखी काही रिक्षावाले आहेत. काय सांगाल काय तुम्हाला काय वाटतं इथली हवा कोणाच्या बाजूने भाजप की काँग्रेस महाविकास आघाडी? काँग्रेसच्या बाजूने. हो म्हणजे काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल असं वाटतं? हो. पण का असं? आता भाजपमध्ये अजून विकास काय झालाच नाही. आमच्या रिक्षावाल्यांचे हाल तुम्हालाच माहिती आहे काय आहे काय नाही. आता आम्ही किती पहिला कसं काँग्रेस होतं सगळं आपण खाऊन पिऊन व्यवस्थित होतो. आता कसं याच्यामध्ये आता आमचा धंदा सगळा हे झाला पुन्हा ठप्प झाला आहे. कसं आम्ही काय कमवतो आम्हाला माहिती आहे. त्यामुळे पियुष गोयल निवडून येणार नाही? माझ्या मते तर आमच्या मते तर नाही येणार. काँग्रेसच येईल. हो काँग्रेसच येणार. तुम्ही काय सांगाल काय हवा काय कोणा? कांग्रेस ही क्योंकि हम लोग पहले थे गरीब. कांग्रेस अच्छा चल रहा था. अभी पैसा आ गया तो अभी हम लोग की हालत डाउन कर दिया है. पैसा बोले ज़्यादा हर चीज़ में पैसा ज़्यादा. हम लोग कांग्रेस को ही देंगे वोट. कांग्रेस को ही देंगे. कांग्रेस को ही. गोपाल शेट्टी जी ने कुछ नहीं हम लोगों को किसी ने कुछ नहीं किया. हम लोग को जो भी है सब हम लोग का कांग्रेस ही है. पहले से कांग्रेस है और अभी भी कांग्रेस ही रहेगा. मोदी ने गारंटी दी है. क्या मोदी सरकार कुछ नहीं करी. खाली सरकार पैसा बढ़ाने के लिए ये चीज़ बढ़ाओ वो चीज़ बढ़ाओ. उसमें गरीब की मरण है और कुछ नहीं है मोदी सरकार में. समझे. और बाकी कुछ नहीं होता है मोदी सरकार बस. आपल्यासोबत आणखी रिक्षावाले आहेत. काय नेमकी कुणाची हवा आहे या ठिकाणी? काँग्रेस. का? बीजेपीने महागाई वाढवली अजून काही नाही केलं. जो गॅस 18 रुपये किलोने आम्ही CNG भरायचो आज तोच गॅस 75 ने 80 रुपये किलो झाला आहे. म्हणजे एकदम खायचे पण वांदे झालेत आता. पियुष गोयल निवडून येणार नाही? नाही कन्फर्म नाही. म्हणजे गोपाळ शेट्टीने विकास केला नाही असं म्हणायचं? गोपाल शेट्टीने कुठे काय केलंय. फक्त उद्यानं बांधली गार्डन बांधले बस. आमच्यासाठी रिक्षावाल्यांसाठी काय काहीच नाही.
जे हाल होते पहिले त्यापेक्षा बदतर झालं आता. नक्कीच आपण जर बघितलं असेल तर रिक्षावाल्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले या ठिकाणी जे आहेत ते काँग्रेसच निवडून येईल असा विश्वास आता या रिक्षावाल्यांना वाटू लागला. आपण जर बघितलं असेल तर आपण गोराई या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणावरून गोराई गाव लागतं. ही बोट पार केल्यानंतर खरं तर गोराई गाव लागतं आहे. नेमकं गावातील लोकांना नेमकं काय वाटतंय ते देखील आपण पाहणार आहोत. मात्र या ठिकाणी रिक्षावाल्यांचं जे मत आहे ते म्हणतात की आमचा काँग्रेसने विकास केला आहे, मोदी सरकारने विकास केला नाही, त्यामुळे यावेळी आमचं मत जे आहे ते काँग्रेसला असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि काँग्रेसची हवा आहे. काँग्रेसची हो काय काँग्रेस हो काँग्रेस येईल नक्का 100% काँग्रेस येईल. हरियाणाला पण नक्की काँग्रेस आलेली आहे आणि पंजाबला पण काँग्रेस आलेली आहे आणि यूपीने भूषण पाटील यांची हवा आहे. खूप हवा आहे. पियुष गोयल ह्यांचे ना काय नाही का पण असं का वाटतंय? का काय ते दिल्लीवरून आले. हे भूषण पाटील मुंबईचे येते बाजूला राहते. काही झाले असेल तर ते निघून जाते घरी जावं आहे. आणखी आपल्यासोबत आजो काय सांगाल कोणाची हवा आहे इथे? कोणाची हवा आहे? कोणाची? काँग्रेस की महायुती भाजप? भाजपा. भाजपा. इसके अलावा है कौन? कितना 61. नहीं भाजपा क्यों? भाजपा क्यों? इससे मेरी सुरक्षा है, हमारी इज्जत मर्यादा बची हुई है. छोटे कास्ट वाले हमको हैरान करते हैं, उनके साथ में हम क्यों लड़ाई लड़े अपना कदर अपनी इज्जत गंवाने के लिए? पियुष गोयल आएंगे? हाँ आएंगे, पक्का आएंगे, मोदी आएंगे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आपण आज आढावा घेत आहोत आणि आपण जर बघितलं असेल तर मी आता गोराई गावात जातो आणि गोराई गावात जाण्यासाठी ही बोट जी आहे ती पकडावी लागते. इथल्या नेमकं मतदारांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. इथल्या मतदारांना नेमकं काय वाटतंय, कुणाची हवा आहे, काँग्रेसची हवा आहे की भाजपची हवा आहे हे आपण जाणून घेणार आहोत. ही बोट जी आहे ती गोराई गावात जाते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते इथे फिरायला येत असतात. इथल्या रहिवाशांना आपण सुरुवातीला विचारणार आहोत. मला सांगा काय इथे नेमकी कुणाची हवा आहे? सध्या आता भाजपचीच हवा आहे आता. काय वाटतंय हवा भाजपची? कारण की भाजपने तसे कामं केलेत ना, म्हणून असं वाटतं की भाजपच येईल. विकास झालाय? आता सध्या तरी लोकांच्या माध्यमातून समजतं की सगळीकडे भाजपचीच चर्चा आहे या भागामध्ये. पियुष गोयल निवडून येतील? हा, या भागामधून तरी मला वाटतं पियुष गोयलच येतील, कारण की त्यांचा प्रचार पण जोरदार आणि पियुष गोयल येण्याचे भरपूर चान्सेस आहे. कारण की इकडच्या जनतेचा आवाजच असा आहे की येणार तर पियुष गोयलच निवडून येणार. मामा काय सांगाल इथे कुणाची हवा आहे? कोण, पियुष गोयल येणार की भूषण पाटील? बीजेपी. कारण आज विकास पाहता जर मतदान करायचं म्हणलं तर बीजेपीलाच करणार आम्ही. हो बीजेपी. विकास झालाय? हो झालाय, विकास झाला. बीजेपी. का बीजेपी? बीजेपी खूप काम करते. केलंय? हा गावात विकास झालाय? हा, विकास होणार, अजून झाला नाही पुरे नाही झाला तरी बीजेपी येणार. विकास नाही झाला तरी बीजेपी. जय श्रीराम आहे ना ओके. आमच्याकडे, त्याबद्दल बीजेपी. आपको क्या लगता है? हमको बालेटार ठाकरे को लड़के को उठाने का है, बस उसने लॉकडाउन संभाला अच्छे से, यही. तो आपको क्या लगता है इधर कांग्रेस आएगी, भाजपा आने दो, कोई भी आने दो, बात नहीं. कांग्रेस कांग्रेस आएगी. आप बोल रहे बाला साहब ठाकरे. ठाकरे को हमारा वो गांव में एक हो गया ना, शिवसेना ने और कांग्रेस एक हो गया, वही है ना हमारे गांव में, वही आएगा. कांग्रेस आएगी. कांग्रेस और शिवसेना एक है हमारा गांव में, कोकण में, बस. कांग्रेस आएगा. कांग्रेस? हाँ, क्यों? क्योंकि मतलब बाद में क्या काम किया है, अभी कांग्रेस आएगा तो अच्छा काम करेगी. महंगाई बढ़ रही है. आजी काय वाटतं इथं कोणा? आम्हाला वाटते काँग्रेस येणार, कारण बीजेपीने आम्हाला GST लावली, हे सगळी महागाई वाढले. आणि मोदी बोलले अच्छे दिन आएंगे. कसले अच्छे दिन, उलट बुरे दिन आहे. सिलेंडरवर 1100 आम्हाला भरायला लागतात आणि अगोदर सिलेंडरचा 400 रुपये भाव होता. कुठे गेले महागाई? आम्हाला बीजेपी नकोच आहे, नकोच आहे. ते काँग्रेस काँग्रेसच पाहिजे. आणि बीजेपी कशाला वर येते? मशीनमध्ये झोल करतात ना, म्हणून ते बीजेपी वर येतात. बाकी काय, काँग्रेस तसं करत नाही. काँग्रेसच पाहिजे इथे पण. आम्हाला काय, आम्हाला पाणी नाही पिण्यासाठी. आज वर्षभर आम्ही हाल काढतो पाण्याविना. इथून तिथून पाणी भरावा लागतो. भाजप येणार नाही असं वाटतं? भाजप येणार, गोळ झाला तर भाजप येणार. आम्ही सर्व वोट काँग्रेसला दिले तरी पण भाजप येते. मग काँग्रेस कसं येणार? मशीन मध्ये घोळ करतात. काँग्रेस तर नाही पाहिजे आपल्याला. भाजप पाहिजे. भाजप नाही सांगू शकत सध्या.
ओके, इथे पण आपण जर बघितलं असेल तर रिक्षा चालकांची मतमतांतर आहेत. काही लोकांना काँग्रेस हवी तर काही लोकांना भाजप हवी. त्या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर हा पूर्ण गोराई गाव जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला. या ठिकाणावरून खरं तर रिक्षा मिळतात गोराई गावात जाण्यासाठी. आपण काही रिक्षा चालकांशी बोलणार आहोत. हो, काय वाटतं इथं कोणाची हवा आहे, काँग्रेस की भाजप? आम्हाला फक्त हाताचाच पाहिजे, हात पाहिजे फक्त आम्हाला. हातच काय दुसरे काय कोण नेते काय करतच नाही आम्हाला इथे. काय पाण्याची सोय नाही, काय नाही. बघा माझ्या रिक्षामध्ये कॅन आहेत, खाली कॅन आहेत. आम्हाला काही सोयच नाही. जेवणाच्या आता ट्रिपा कधी लागतील आणि पाणी कधी येणार, पियायला पाणी नाही आहे. कोणाची इथे हवा वाटतंय, काँग्रेस की भाजप? काँग्रेसच जास्त वाटतं भाजपपेक्षा. कसं काय म्हणजे? कारण की जास्त मला जोर भाजपचं नाही वाटत, काँग्रेसचंच आहे तुमच्या गोराईमध्ये? गोराईमध्ये. ओके, म्हणजे भूषण पाटील निवडून येतील? हां, येतील निवडून. विकास झाला नाही इथे गावाचा? नाही अजून काहीच विकास नाही. अजून पाणी नाही तर गोराईमध्ये. ओके. हां, पाणी बी नाही गोराईमध्ये. आता तरी ते याच्यामध्ये गेले ते हायकोर्टामध्ये, आमची जिंकली केस. आता बघू काय बोलते ते. म्हणजे विकास झाला नाही त्यामुळे काँग्रेस वाटतं इकडे? कारण काही केलंच नाही ना गावासाठी अजून विकास. ओके. आहे तसंच आहे. मेन पाण्याचा हे पाहिजे, पाणीच नाही गोराईमध्ये. इकडे हवा मला वाटतं मशालच येणार आहे. म्हणजे तर आतापर्यंत आम्ही बघितलं आहे का जे आमची सरकार आहे त्यांनी काय विकास केलेला नाही. तुम्ही विरारपासून पार मुंबई सेंटरपर्यंत बघा, एक पण मोठं हॉस्पिटल झालेलं आहे का? आम्हाला मुंबईला जायला लागतं उत्तनकराला, गोऱ्यावालेला, मनोरीवालेला. आम्हाला पुढे काहीतरी मोठा ऑपरेशन वगैरे झाला तर आम्हाला तिकडे न्यायला लागतात. तर ह्या सरकारचा काय फायदा आम्हाला हे बोला. मशाल आणि तू काँग्रेस येईल? मशाल आहे, काँग्रेसचा पण नाव घेत नाही काँग्रेस. मी काँग्रेसचा उमेदवार म्हणजे ते आघाडी आहे, ते एकत्र आहे. तर आम्ही ते चिन्ह जे आहे ते आम्ही मारणार आहे, तर मशाललाच वोट मारणार आहे. आणि इकडे हवा चालली आहे तर मशालची हवा चाललेली आहे आणि ते जिंकून पण येणार. 100% झालेलं आहे ते निर्णय. म्हणजे तर हे जे सरकार NDA सरकार होती त्यांनी काय कामच केलेलं नाही या क्षेत्रामध्ये आणि काम झालेलं पण नाही आहे. तुम्ही एक तरी आम्हाला हॉस्पिटल दाखवा आणि हे न्यूज यायलाच पाहिजे बातमीमध्ये, हे मी तुम्हाला नक्की बोलतोय. चला, धन्यवाद. बघा आता सध्या इथं इलेक्शन कॅम्पेन वगैरे काय चालू झालेलं नाही आहे. अजूनपर्यंत आम्हाला कोणी काय सांगितलं नाही. आम्ही थांबल्यात, कोणतरी येतील. आमच्या एवढ्या अडचणी आहेत तिथं, पण आमच्याकडे कोण बघायला काहीच नाही. विकास म्हणजे आमच्याकडे हाईच नाही. रस्ते खोदतात, बंद करतात, खोदतात, बंद करतात, खोदतात, बंद करतात. तोच विकास चाललेला आहे, दुसरा काहीच नाही. चांगल्या प्रकारची काहीच सुविधा नाही आमच्याकडे. पाण्याचं तर मेन आहे. हॉस्पिटल्स नाहीत, क्लिनिक्स नाहीत, 24 आवर्स डॉक्टर्स नाहीत, ॲम्ब्युलन्स सर्व्हिस नाही, काहीच नाही. मग कशाचा विकास? कुठे विकास आहे आमचा? 10 वर्षात काय विकास? काहीच नाही. फक्त रोडचं काम चालू होतं, दुसरं काहीच नाही. रोड खोदतात, बंद करतात, खोदतात, बंद करतात, खोदतात, बंद करतात. बस तोच विकास आहे, दुसरा काहीच नाही. कोण येईल वाटते इथे सध्या तरी? बघा आमची माणसं सगळी गोराई गावातली माणसं सगळी वैतागलेली आहेत. सगळी वैतागलेली आहेत. त्यांना पाहिजे कोणतरी येऊन गोराई गावामध्ये काहीतरी काम करून दाखवा. मग आम्ही त्यांच्या संगीत बरोबर जाणार. ओके, थँक्यू. क्या लग रहा है इधर किसका हवा किसकी चल रही है? नेतागिरी के बारे में तो अपने को कुछ पता नहीं. अपना काम धंधा डाउन है, सबसे बड़ा प्रॉब्लम यही है. विकास हुआ है यहाँ पे? विकास यहाँ पे तो हो ही रहा है, रोड बन रहा है, लोग आ रहे हैं जा रहे हैं, विकास तो है ही. भाजपा का कमल खिलने वाला है? वो तो खिलेगा ही. हाँ. मोदी की गारंटी आपको एक्सेप्ट है? हाँ जी, मोदी की गारंटी आपको एक्सेप्ट? अपनी गारंटी नहीं है तो मोदी की क्या गारंटी बताएंगे. हाँ. बट यहाँ पे कमल खिलेगा. लेकिन सब मिला जुला के पूरा काम धंधा पूरा डाउन है इस समय. हाँ बिल्कुल, इस समय तो पहली बात तो पूरा डाउन है. तो भी आप बोल रहे हैं कमल खिलेगा? नहीं, लोग बोल रहे हैं, हम भी बोल रहे हैं. जिधर लोग जाएंगे हम लोग भी जाएंगे. या ठिकाणी पियुष गोयल यांची सध्या जास्त चर्चा आहे आणि देशाचे पंतप्रधान यांच्या कामाकडे पाहून त्यांना या ठिकाणची जनता भरघोस मत देऊन त्यांना या ठिकाणी विजय करणार आहे. पियुष गोयलच का वाटतात विजय होतील? कारण अनेक जण म्हणतात काँग्रेस. पियुष गोयल त्यांचं काम केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांची कामाची पद्धत चांगली आहे, त्याच्यामुळे इथे जनता त्यांना भरघोस मताने विजय करतील. भाजपचा गड असलेल्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात आपल्याला संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्यात.
काहींचं मत आहे या मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलेल, तर काहींचं म्हणणं आहे या मतदारसंघात हाताला साथ मिळेल. त्यामुळे जनता जनार्दन नेमकी कुणाच्या पारड्यात मत टाकणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन योगेंद्र गुप्तासह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.